कुठून आले तुम्ही? सावंतवाडी वरून ना? स्पेशली कणकवली. पण सगळ्या पोरींच्या पोस्टवर तुझे लाईक तर असतात, मी बघते. हाय एव्हरीवन. तर आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस 4था आणि मी दुसऱ्या दिवशी काही व्लॉग नाही बनवला आणि तिसऱ्या दिवशी माझं ऑफिस होतं. तर आज 4th डे आहे, तर मी आज भांडुपला परत जात आहे. तर आज माझे फ्रेंड्स येणार आहेत माझ्या घरी. करंटली ते माझे कॉलेज फ्रेंड्स येणार आहेत 3 जणी. मी नंतर तुम्हाला दाखवेनच ह्या ब्लॉगमध्ये. आणि त्यानंतर पण संध्याकाळी अजून माझे फ्रेंड्स येऊ शकतात. तर आज मी त्यांच्यासोबत थोडी मज्जा करणार आहे. नंतर त्यांना मी भांडूपमध्ये 2-3 गणपती देखील दाखवणार आहे. तर हा ब्लॉग पुढे नक्की बघा. बाय 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 बाय. तर आता मी डोंबिवलीवरून निघाली आहे भांडूपसाठी. सो मी फर्स्ट रिक्षा पकडली, नंतर डोंबिवली स्टेशनला गेली, प्लॅटफॉर्म नंबर 3वर आली. बिकॉज 2 नंबरवर तर ट्रेन लागली नव्हती डोंबिवली. सो मी प्लॅटफॉर्म नंबर 3वर आली, 5-10 मिनटं वेट केला, नंतर ट्रेन पकडून भांडूपला गेली. तर गणपतीची सुट्टी चालू असल्यामुळे ट्रेन तर एकदम एम्प्टी होती. बिकॉज सगळेजण गावाला गेले आहेत गणपतीसाठी. सो मस्तपैकी मी बसून आरामात महाराणीसारखी भांडूपला आली आहे. तर ऑलरेडी मला घरातून निघताना 12 वाजलेले. तर आता जाता जाता मी माझ्या फ्रेंड्सला पण भांडूप स्टेशनवरून पिक करणार आहे आणि त्यांना माझ्यासोबतच घरी घेऊन जाणार आहे. बिकॉज ते पण सेम टायमिंगलाच येणार होते, तर आम्ही सोबतच जातो. तर आता ऑलरेडी तुम्ही बघू शकता की मी जाऊन तिथे उभी होती आणि पहिला तर दोघीजणी 10 मिनिट लेट आल्या, नंतरची तर 15-20 मिनिट लेट आली. तर हे तिघेजणी माझे कॉलेजचे खूप खास आणि स्पेशल फ्रेंड्स आहेत, ज्यांच्यासोबत माझी बॉन्डिंग अजूनही तशीच्या तशीच आहे. हाय गाईज, बघा माझे फ्रेंड्स शेवटी आलेले आहेत. टाईममध्ये टाईम काढून एक जण तिकडे पळते. बरोबर जेवणाच्या टाईमला आले आहेत. बघा बघा. अजून एक भूतनी यायची बाकी आहे, ती आल्यावर मी तुम्हाला पुढचं दाखवते. ओके, अजून एक जण आली नाही. आम्ही 15-20 मिनिटापासून वेट करतो इकडे. भैयाने काय माहित कधी येईल. आता आल्यावर बघूया. नोकरी आहे, आली आहे शेवटी महाराणी. लय लवकर आली आहे. इधर आने में बोलो पद्मावती इधर क्या कर रही है? पद्मावती इधर क्या कर रही है? वो और के नहीं आई. अरे और वो भी वो ऐसा लेके जाती. क्या रे जल्दी आने नहीं हो रहा तेरे को? बताई थी. आता आम्ही जातोय ऑटो पकडून घरी. आणि आमच्या गणपती बाप्पासाठी काहीच प्रसाद आणलेला नाही. आता ते पण मलाच सांगतायत घ्यायला. आता आम्ही कोकण नगरला गेल्यावर तिकडे बघू काय भेटतं का, नाहीतर मग असंच जाऊ. अरे इसके वजह से टाइम हुआ. रिक्षावाले मला घेत नव्हते तरी आम्ही एका रिक्षा 4 जण. अरे काही सांगायचं नाही. 5 सीट घेतले त्या रिक्षावाल्याने. किती प्रॉफिट होणार आहे. बघा हे लोक मोदक घ्यायला आले तिकडे आणि मलाच विचारतात किती घेऊ. आता मी काय सांगू, 1 किलो तर बोलू शकत नाही. वापस पाव किलो बोलले बिचारे. एवढे कमवतात तरी काय आता बोलायचं. मोबाईल क्या व्हाट. हेलो गाइस, प्लीज फॉलो करें हमारी दोस्त को. मराठी में माझा ब्लॉग मराठीत बोलणार नाही, इथून बाहेर काढू. कृपया फॉलो करा माझी मैत्रीणला. हेच ते भैया लोक मराठी बोलायला बघत नाही. एक भैया 2 भैया शिकतो मराठी, शिकते मराठी. गाईस, तर आता आम्ही इमॅजिनरी प्लॅन करतोय की आम्ही जाणार आहे पॉंडिचेरी, कूर्ग, उटी. जो काय पॉसिबल होणार नाही. गोकर्ण पण आहे प्लॅन मध्ये, बट ते सगळे इमॅजिनरी प्लॅन आहे. तर बघूया, तुम्हाला कळेलच आम्ही गेलो होतो नोव्हेंबर मध्ये. युपी वाल्या लोकांना मी कोकणात घेऊन आली आहे. युपी वाल्यांना मिनी कोकणामध्ये. तर गाईज, मी आज माझ्या फ्रेंड्सला भांडूपचं सुंदर डेकोरेशन दाखवायला घेऊन आली आहे, जे आहे कोकण नगरचं येळकोट. हा कोकणचा राजा. नीट पाया पडा, नीट पाया पडा. तर सिक्कीमला जायला भेटेल. फायनली आम्ही महलच्या एंट्रीवर आलोय. आज हे लोक राणीच्या महल मध्ये आलोय, तिथे आमचा बाप्पा बसलाय. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या महल मध्ये येऊन? महलात येऊन कसं वाटतंय? पॅलेस मध्ये छान. ही इंग्लिश मिडियमची नाही, महल समजत नाही. पॅलेस मध्ये येऊन कसं वाटतंय तुला? हा छान छान. फक्त काय हेच येते मला. काय येते? स्वागत
1 2 3 1 2 3 1 2 3 चलो चला चला पुढे चला. ह्या तिघी जणी जशा दिसतात तशा नाही आहेत. ह्या 1 नंबरच्या जुगारी आहेत, जुगारी. नंतर अजून एक माझा सिनियर कॉलेजचा फ्रेंड आलेला. ह्याचं नेम आहे प्रणव आणि आम्ही सगळेजण एकाच कॉलेजला होतो, सोमयाला. सो आता आम्ही या लोकांना दर्शन झालं आहे म्हणून सोडायला जात आहे रिक्षा स्टँडकडे. तो आज सगळे माझे फ्रेंड्सच येणार होते माझ्या घरी. त्यानंतर माझा ज्युनियर कॉलेजचा फ्रेंड आलेला मनीष. नंतर माझा जिम ट्रेनर जे माझ्या आता मानलेला भाऊ आहे तो पण आलेला. त्याचं नेम आहे राजेश. तर राजेश भाईला सोडून आल्यानंतर मी माझ्या फॅमिलीसोबत मस्तपैकी डिनर केला आणि सगळे लोक पत्ते खेळत होते. तर आम्ही ते टाइमपास करत होतो अधीरासोबत. आणि बोला ना, तोंड का बंद झालं? काय बोलायचं जे पण मी कशाला सांगू, तुम्ही बोला काय पण. आता तुम्ही बोलत होते. तो काही नाही, तो गणपती बाप्पा बोलायला पण लाजतो. ती कोण होती? बोला. ती माझी गर्लफ्रेंड होती. कोणाला काय बोलायचं घाबरत नाही, ताईला सोडूनच देईन आता लगेच. आता लगेच. हा माझा व्लॉग आहे, तू माझ्या व्लॉग मध्ये येणार. ऑलरेडी असं मुंडी कुठे आहेत दोघं? हा बघा माझे फ्रेंड्स कोकण नगरला आलेले आहेत. मला नको सांगूस काय पण, काहीतरी बोल माझ्या व्लॉग मध्ये. चालू केलं. हाय गाईज बोल. हाय गाईज. हाय गाईज. काल रेक्सा आलेला. फ्रेंड्स आज माझे फ्रेंड येणार आहेत. हाय गाईज. तर माझे आज फ्रेंड येणार आहेत, तर त्यांना आणायला मी कोकण नगरला चालली आहे. आता ओव्हर ऍक्टिंग करतात कारण हा रिटेक आहे. टेक 2 आहे, टेक 2 म्हणून थोडीशी ओव्हर ऍक्टिंग चालू आहे. कुठून आले तुम्ही? सावंतवाडीवरून ना? स्पेशली कणकवली. हा कणकवलीवरून हे लोक भांडुपला आले दर्शनासाठी. मिनी कोकणात. मिनी कोकण. ह्याला मिनी कोकणच बोलतात. बनवलं कोकण नगर मिनी कोकण. बघा माझ्या घरी येत आहेत, फ्रुट्स घ्यायचे ते पण मलाच सांगते. पाहिजे खाणार आहेत मग मी सांगते ना, केळी नको घेऊ, पेर घे. पेर पेर घे. रिटर्न पाहिजे. काळे येत आहे तुम्ही. घर तर माहित नाही पण कॉन्फिडन्स नाही, एकदम पुढे पुढे चालले. ते तू क्या कोणाच्या घरी चाललेलास? कोणाच्या घरी चाललेला रे? बघा ओव्हर ऍक्टिंग. फोटो नाही काढत हे, व्लॉग. फक्त फोटो काढायला आली ती लोक, फोटोशूट करायला आमच्या डेकोरेशन सोबत. आता नसतात सगळे. प्रत्येक व्हिडिओ असायचं नसतात. कोणत्या पोरीचं बोलतोय? गणपतीच्या पाया पडायला आला की पोरींचं बोलायला आला?
मी नाही तो का बोलणार मी नाही. जिमच्या पोरी बघतायत रोडवर. तू बघतोस की नाही कोणाला? मी फक्त गाड्या बघतो गाड्या. आता बघ ना मला कळलं कसा मोबाईल करतात असा. मी फक्त गाड्या बोल काय बोलतोस? फक्त गाड्या बघतो. गाड्या बघतोस पण सगळ्या पोरींच्या पोस्टवर तुझे लाईक तर असतात मी बघते. रील्स वर असतात नाही ट्रान्झिशन रील्स वर सगळं लाईक असतात पोरींच्या. तू बघितलं की नाही लाईक दिसतात मला तुझे तर दिसतात कुठे पण. डेंजर दिसत हे तसं नाही. तू लाईक काय करतो फक्त बघायचं. किती वेळा समजवलं सर्वांना दिसतं ते लाईक मध्ये. सवय झाली आहे स्क्रोल करत बसलो की लाईक करायची समजत पण नाही. नंतर मग डिसलाईक करायला ऑप्शन बघावा लागतो. चालू केलं. आता आपण बघायला चाललोय कोकण नगरचा गणपती. हा गणपती जो मी 4 वेळा बघितलाय ह्यांच्यासाठी मी आता परत चालली. मी खूप वर्षानंतर आलोय भांडूप मध्ये. हा भांडूपच्या दुर्गामाता शाळेत होता. अजून काय बोल अजून काय मी कटकट करून टाकेन. पोचतोय आता. मी तर येतो असतो भांडूपला. कधी येतोस रे? वोटिंग करायला पण येत नाही. मी इकडे नाही लाईन लावून गाडव ना केलं होतो. तिथे वोटिंग आहे तुझं? वोटिंग नाही मावशी आहे ना. या टाइमला लाईन का नाही पण कुठे लाईन नाही गणपतीला. इथे का लाईन असेल? अरे असायची बाबा आपण लाईन लावून यायचो. हो असायची कोकण नगरचा. हा त्या साईने याची पण रील केली काल. हे आमचं ग्राउंड होतं. हा ग्राउंड होतं इथे मला माहिती आहे. आता हे सगळं करायचं अर्णव महाराज आले. बी हॅपी. काय पार्सल आहे? चल जाऊया ना आतमध्ये. कोण हकलवत नाही ते रील करायला बोलवतात आणि डान्स केला तो दाखवला ना बोलवलेला तर असं फेमस झालाय. कोण त्या नावाने फेमस नाही गाडीवरून पडलेला कोण झालाय. तो पण तेच विचारतो मला. तो रायडर दादा पण तो विचार. इथं जाऊया. मी या सेक्शन मध्ये नाही आलेली त्या दिवशी आताच आली. एअरपोर्ट जय मल्हार. वापस लावतो. अरे ब्लॉग मध्ये येणार आहे पिक्चर मध्ये नाही येणार. चल एअरपोर्ट जय मल्हार. चोरात तरी बोलायचं ना. ते मध्ये बोलली कट करून टाक तुझा आवाज. फालतू गोष्ट ठेवायला.